सामाजिक कार्यकर्ते, तरुणांच्या गळ्यातला ताईत पप्पू शेठ डोके उर्फ पोपट याचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचा मित्र परिवार, नातेवाईक, आपण सर्वजण त्याच्या वाढदिवसाच्या आनंदाच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. सर्वांचंच मी डोके परिवाराच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या पोपट भावांच्या वाढदिवसासाठी अनेक मान्यवर, अनेक तरुण मंडळी या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये बिरसा ब्रिगेडचे जुन्नर तालुका अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब धाराडे, अशोकजी डोके, काशीनाथजी जाधव, बाळासाहेब खंडागळे, लक्ष्मण भालेकर, जयराम डोके, आपले ग्रामपंचायतचे तरुण सहकारी, ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानेश्वर कडाळी, त्याचप्रमाणे जिजाभाऊ मध्ये, सगळ्यांचे नाव जवळचे ते थोडे सांगे, समीर कडाळी, तेजस डोके, अनिल कडाळी, तुमची नावच आपले मित्र परिवार बाळासाहेब मध्ये हे सर्वच विजय डोके, पप्पू शेठ डोके यांच्या परिवाराचे स्वागत. या ठिकाणी आपण सर्वप्रथम पप्पू शेठचा औक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी महिला मंडळींना विनंती आहे. या ठिकाणी आपल्या पप्पू शेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत. सर्वप्रथम मी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी धाराडे आपल्यास विनंती करतो की आपण पोपट शेठला या ठिकाणी आपल्या शुभेच्छा व्यक्त करायच्या. योच टाइम आहे बोलायला, बोलतच नाही कधी, पण बोलायला शिकायला योच टाइम आहे ना घरात, का नाही? बोललं पाहिजे. आम्हाला इकडे मनात इथे बोलून टाकायचं. पोपट शेठला निसर्गाच्या वतीने व धाराडे परिवाराच्या शुभेच्छा. धन्यवाद साहेब. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती कायमस्वरूपी राहू द्या. आम्हाला कधीही काही मदतीची गरज लागली तर तुमची मदत आम्हाला होतेच, परंतु इथून पुढे राहील आम्हाला अशी अपेक्षा आहे. असो यानंतर आमचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय काशीनाथजी जाधव साहेब आपल्या विनंती की आपण पोपट साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. आज आपण या ठिकाणी श्री पोपट नामदेव डोके यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण मित्रमंडळी, मान्यवर, तसेच नातेवाईक, महिला मंडळी हे सर्वजण त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहेत. पोपट शेठ हे अनेक सामाजिक कार्य असो, कोणतं सुखदुःखाचं काम असो, या प्रत्येक कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित असतात. न चुकता सर्व कार्यक्रमाला ते उपस्थित असतात, हे सर्वांना माहीत आहे. आणि याच्यावरूनच आपण ही वाढदिवसाचं अचानक जरी नियोजन झालं तरी एवढ्या बहुसंख्येने याच ठिकाणी सर्वजण मित्रपरिवार मंडळी, मान्यवर, महिला मंडळी उपस्थित आहात. असो, मी माझ्या जुन्नर तालुका आदिवासी संघटनेच्या वतीने तसेच माझ्या जाधव परिवाराच्या वतीने पोपट शेठ यांना वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो. पोपट शेठ तुम जो हजारों साल के दिन हो 50,000 साल के दिन हो 50,000. धन्यवाद. यानंतर
ओम साई क्रिकेट क्लबचे सर्व या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. आपल्या कमलानगरचे तरुण कार्यकर्ते आहेत, गोड शेतचे कार्यकर्ते आहेत, जागल शेतचे कार्यकर्ते आहेत. या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी हॅलो घरी पोपट भावांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या आंबेगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वरजी कडाळी आपल्या विनंती करतो की आपण पोपट शेट यांना शुभेच्छा द्यायच्या. सर्व मित्र परिवार आणि सर्व सगळेजण आपण काय कारणाने जमलो तर आज आपले पप्पू भाऊ किंवा पोपट नामदेव डोके यांचा आज वाढदिवस. त्यांना आपण सर्वांच्या मित्र परिवारांच्या वतीने आणि माझ्या कडाळी परिवारांच्या वतीने ग्रामपंचायत आंबेगावतर्फे सर्वांच्या वतीने त्यांना भावी आयुष्य सुखात जावं एवढीच वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. तर्फे आणि माझ्या सर्व मित्र परिवाराच्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर जय मधुकर डोके. यानंतर आपल्या सर्वांचे ओम साई क्रिकेट क्लबचे अध्यक्ष कॅप्टन विजय भाऊ मधुकर डोके. चला आपण या ठिकाणी पोपट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सारिके त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आज पोपट नामदेव डोके यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे मित्र परिवार यांचे प्रथमतः मी आभार मानतो. आणि पप्पू हा माझा पुतणी आहे, तर त्याचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि दीर्घ आयुष्य लाभो अशा माझ्या खंडागळे परिवारातर्फे आणि कोळमाथा सोसायटी आणि उतरू ग्रामपंचायत आणि माझ्या खंडागळे परिवारातर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा हो. लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. त्याचा सर्वांना विनंती आहे की आपण पप्पू शेट यांचा वाढदिवस केक कापून करणार आहोत. बर्थडे बॉयला विनंती आहे की आपण केक कापून घ्यायचा आणि बर्थडे साजरा करायचा. माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी गाड्या हळू चालवायच्या आणि दारूच्या माग कुणी लागायचं नाही. मित्रमंडळी हीच त्याच्यासाठीच मी यो कार्यक्रम एवढा मोठा ठेवला होता मित्रांसाठी. समध्यांचं आयुष्य अख्ख्यांना सुखाचं समृद्धीचं जावं म्हणून मी कार्यक्रम ठेवला होता अख्ख्यांना सांगण्यासाठी. जीवाला जपा. खर तर आज 1 जानेवारी या पप्पू शेटा माझा माऊस भाऊ याच्या निमित्ताने आलेले सगळे सोयरे सगळे नातेवाईक आप्तेष्ट सर्वांना आमच्या खंडागळे परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि पप्पू शेटला त्या लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या असे सांगून त्याचे आभार मानतो. त्याचं भावी आयुष्य भरभराटीचं आणि सुखाचं जाऊ ही नम्र विनंती. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. तर मला एक आता सांगावंसं वाटतंय की आपण वाढदिवस कशासाठी साजरा करतो याचं एक उत्तम उदाहरण पप्पू शेट यांनी दिलेलं आहे. आपल्याला देवानं आपल्या आईवडिलांना जन्म दिलेला आहे, खूप चांगलं आयुष्य दिलेलं आहे. आपण ते कसं जगलं पाहिजे हे स्वतः बर्थडे बॉय यांनी वाढदिवस मी कशासाठी ठेवला हे सांगण्यासाठी मला जर आम्ही सांगितलं तर मी त्यांना सांगितलं असतं की तुम्ही असं सांगा. पण एकदम चांगला संदेश त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पप्पू शेटनं दिलेला आहे की आपल्या जीवनाला जपा, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या सवयी लावून घ्या, चांगल्याची संगत करा, दान करा, तुम्ही लोकांना मदत करा, समाज कार्य करा आणि आपलं आयुष्य आणि लोकांचं आयुष्य आपल्या
समाजाचं आयुष्य आपल्यातून कसं चांगलं होईल, आपल्या हातून कशी चांगली सेवा होईल याचा सर्वांनी प्रयत्न करा एवढंच या निमित्तानं सांगेन. आणि पप्पू शेटला त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश अति उत्तम आहे आणि आम्हाला खरोखर समाधान वाटलं की आजच्या पिढीमध्ये अशा विचाराचे तरुण आपले खूप कमी आहेत. आणि जर पप्पू शेटचा जर आदर्श आपण घेतला आणि त्याच्या जर विचारावर चाललो तर मला वाटतं खरोखर आपण आपलं जीवन आणि आपलं जीवनाचा आनंद हा पुरेपूर घेऊ आणि आपल्या समाजाला वाचू, आपल्या तरुण पिढीला वाचू. त्यांनी एक संदेश दिलेला आहे की तुम्ही गाड्या सावकाश चालवा, दारू पिऊ नका, व्यसन करू नका, गुटखा खाऊ नका. हे आम्हालाही मनापासून वाटते. माझी एक हात जोडून विनंती आहे बाबांनो, कोणा राग येऊन द्यावं नका. माझ्याकडून जर काही चुकीचा जर एखादा शब्द गेला असेल तर मी माफी मागतो. परंतु पुन्हा एकदा मी सांगतो की आपल्याला जीवन पुन्हा नाही. आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. आपलं वय खूप कमी आहे. गाड्या सावकाश चालवा, व्यसनापासून दूर राहा. आपण आपल्या परिवाराला वाचवा, आपल्या परिवारामध्ये मिसळून राहा, आपल्या परिवाराचं रक्षण करा एवढंच या निमित्तानं सांगेल. आणि बर्थडे बॉय यांना विनंती करेल की आपण केक कापून आपला बर्थडे साजरा करायचा. नाही लावायचे का मेणबत्ती? गाणं लागत रे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पू शेट. केक कापला, वाढदिवस साजरा केला. या कोणी फोटो घ्यायचा.